विचार करा, रोजच्या जगण्यात एखादा सामान्य माणूस एवढे पैसे कमवतो, त्यातील एक मोठा हिस्सा एक अदृश्य चोर अत्यंत शांतपणे काढून घेत असतो. हं, आणि सर्वात मोठी अडचण ही आहे की या चोराला पकडण्यासाठी ज्या पद्धती किंवा जे नियम आपण वापरतो तेच मुळात सदोष असू शकतात. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अदृश्य चोराचा म्हणजेच महागाईचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. वैद्यकीय शास्त्रात एखाद्या आजाराचं निदान करताना एक प्रकारची अचूकता असते. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीचा हात मोडला असेल तर एक्सरेमध्ये ती मोडलेली जागा अगदी स्पष्टपणे पांढऱ्या रंगात दिसते आणि तिथे डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगू शकतात की नेमकी अडचण कुठे आहे. हो, पण वैद्यकीय शास्त्रात गोष्टींचं वर्गीकरण करता येतं. ती दृश्य आणि मोजता येणारी गोष्ट असते. पण जेव्हा आपण अर्थशास्त्र आणि विशेषतः महागाईच्या जगात प्रवेश करतो ना, तेव्हा ही एक्सरे मशीन जणू काही कामच करत नाही. म्हणजे नेमकं काय होतं? इथे कोणताही एकच अवयव खराब झालेला नसतो. आपण अशा एका व्यवस्थेकडे पाहत असतो जी अतिशय गुंतागुंतीची आणि धुसर आहे. अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर महागाईचं कारण शोधणं हे निदानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गढूळ पाण्यात शोध घेण्यासारखं आहे. म्हणूनच आपण हे थोडं सोपं करून पाहूया. महागाई म्हणजे अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं तर खिशातील पैशांची खरेदी क्षमता कमी होणं. 100 रुपयांत काल जेवढ्या वस्तू मिळत होत्या आज त्यापेक्षा कमी मिळतात. राईट. आजची आपली ही सखोल चर्चा भारतातील महागाई आणि गेल्या दशकातील सरकारी धोरणे जे 2016 ते 2026 या काळावर आधारित आहे त्याभोवती फिरणार आहे. आपण डॉक्टर राहुल खरात यांच्या भारतातील महागाई कारणे आणि उपाय या अभ्यासपूर्ण लेखाच्या आधारे ही गुंतागुंत समजून घेणार आहोत. नक्कीच. आजचं आपलं मुख्य मिशन हे समजून घेणं आहे की महागाई म्हणजे फक्त खिशाला बसणारी झळ नाही, तर हवामान, जागतिक राजकारण आणि सरकारी निर्णय या सर्वांचा तो एक एकत्रित परिणाम कसा आहे. या चर्चेत सर्वात आधी एक मोठा फरक समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे विकसित देशांमधील महागाई आणि भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशातील महागाई यांत मूलभूत फरक आहे. अच्छा, म्हणजे अमेरिकेतली महागाई वेगळी असते. हो ना. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये महागाई प्रामुख्याने मागणी वाढल्यामुळे किंवा बाजारात अचानक खूप अतिरिक्त पैसा आल्यामुळे येते. लोकांकडे पैसा जास्त असतो आणि ते जास्त खर्च करतात. पण भारतात महागाईचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. इथे केवळ मागणी वाढणं हे एकमेव कारण नसतं. अन्नाचे भाव, इंधनाचा वाढता खर्च, पुरवठा साखळीतील अडथळे, भौगोलिक परिस्थिती आणि अगदी मान्सूनचे वारे हे सगळे घटक मिळून भारतातील महागाई ठरवतात. म्हणजे आपली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तर जर आपल्याला उपाय शोधायचे असतील तर आधी मुळाशी जावं लागेल. डॉक्टर खरात यांच्या लेखात महागाईचे 4 मुख्य प्रकार अतिशय सविस्तरपणे सांगितले आहेत. आपण एकामागून एक त्यांच्यावर नजर टाकूया. कारण जोपर्यंत आजार समजत नाही तोपर्यंत औषध घेता येणार नाही. अगदी खरंय. राईट. पहिला प्रकार जो लेखात नमूद आहे तो म्हणजे डिमांड पूल महागाई. आता हे नक्की कसं काम करतं? डिमांड पूल नावाप्रमाणेच मागणीने खेचून आणलेली महागाई असते. जेव्हा लोकांचं उत्पन्न वाढतं, सरकारचा विकास कामांवरील खर्च वाढतो किंवा बँका अतिशय कमी व्याजदरात आणि सहज कर्ज देतात, तेव्हा बाजारात वस्तूंची मागणी अचानक वाढते. म्हणजे हातात पैसा आल्यावर लोक खर्च करतात. अगदी. उदाहरणार्थ, जर गृहकर्ज खूप स्वस्त झालं तर अचानक हजारो लोक घरे विकत घ्यायला बाहेर पडतील. पण रातोरात हजारो घरे बनून तयार होऊ शकत नाहीत ना. हो, ते तर शक्यच नाही. जर त्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा नसेल तर साहजिकच किमती वाढतात. बाजारात पैसा जास्त आणि वस्तू कमी अशी ही स्थिती असते. हे समजायला खूप सोपं आहे. म्हणजे बाजारात फक्त 10 गाड्या उपलब्ध आहेत आणि 20 लोकांकडे ते विकत घेणे इतका पैसा अचानक आलाय तर साहजिकच गाडीची किंमत वाढणार. बरोबर. मग दुसरा प्रकार जो कॉस्ट पुश आहे तो यापेक्षा वेगळा कसा? अच्छा, म्हणजे खर्चाचा दबाव. हो. समजा आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढले की ट्रकची वाहतूक महागते, कामगारांचे पगार वाढले की फॅक्टरीचा उत्पादन खर्च वाढतो. ज्या कंपनीला वस्तू बनवण्यासाठी पूर्वी 100 रुपये लागत होते तिला आता 120 रुपये लागतात. साहजिकच कंपनी हा वाढलेला खर्च स्वतःच्या खिशातून करत नाही, ती तो बोजा ग्राहकांवर टाकते आणि सर्वच वस्तू महाग होतात. राईट. या पहिल्या 2 प्रकारांनंतर तिसरा प्रकार येतो स्ट्रक्चरल किंवा संरचनात्मक महागाईचा. मला वाटतं भारताच्या बाबतीत हा प्रकार सर्वात जास्त गंभीर असावा. हो. भारतासारख्या देशात स्ट्रक्चरल महागाई हा अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आजार आहे. ही महागाई अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत कमकुवतपणामुळे येते. म्हणजे नेमकं काय होतं इथे?
इथे वस्तू तयार असते, पण पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ती बाजारात वेळेवर पोचत नाही. जसं की शेतीतील जुन्या पद्धती, खराब रस्ते, साठवणुकीची अपुरी सोय. आता बघा, नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोचं भरघोस पीक घेतलं असेल, पण ते मुंबईच्या बाजारात पोचण्याआधीच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे किंवा पुरेशा कोल्ड स्टोरेज अभावी खराब झालं तर बाजारात टोमॅटोची टंचाई निर्माण होते आणि भाव वाढतात. ही महागाई वाढत्या मागणीमुळे आलेली नाही, तर सदोष व्यवस्थेमुळे आलेली आहे. बापरे, म्हणजे माल आहे पण पोचत नाहीये. आणि मग चौथा प्रकार येतो इम्पोर्टेड महागाईचा. नावावरूनच स्पष्ट होतंय की आपण महागाई बाहेरून विकत आणत आहोत. नक्कीच. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कच्चा माल आयात करतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे मध्य पूर्वेत किंवा युरोपमध्ये युद्ध सुरू झालं आणि तेलाचे भाव कडाळले, तर आपल्या देशांतर्गत बाजारात कोणतीही चूक नसताना आपल्याला वाढीव किंमत मोजावी लागते. आपण जागतिक संकटांची किंमत देशांतर्गत महागाईच्या स्वरूपात भरत असतो. अरेच्छा, या सर्व प्रकारावरून मला एक चित्र स्पष्ट दिसतंय. भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी चालवणं हे अशा गाडीसारखं आहे जिचं इंजिन म्हणजेच ग्राहकांची मागणी खूप वेगात आहे. बरोबर. पण ज्या रस्त्यावरून ती गाडी चालवायची आहे ते रस्ते अत्यंत खराब आहेत, म्हणजे स्ट्रक्चरल अडचणी आहेत. आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे या गाडीत टाकलं जाणारं पेट्रोल आपण प्रचंड महागड्या दराने बाहेरून आयात करत आहोत. एकाच वेळी या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसवणं म्हणजे एका दोरीवर चालण्याच्या कसरतीसारखं आहे. ही उपमा अगदी समर्पक आहे. आणि या गाडीत आणखी एक मोठा बिघाड आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे भारताचा भूगोल आणि मान्सूनचे वारे. अन्नाचे आणि इंधनाचे भाव हे भारतीय महागाईचे दोन सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत. भारताची महागाई केवळ अर्थशास्त्राच्या नियमांवर चालत नाही, तर ती जागतिक भूराजकारण आणि हवामानावर तितकीच अवलंबून आहे. आपण या दोन आधारस्तंभांवर थोडी सविस्तर चर्चा करूया. इंधनापासून सुरुवात करू. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक गोष्टीवर इंधनाचा प्रभाव कसा पडतो? आता कसं आहे, भारत आपल्या गरजेच्या जवळपास 85 ते 90% कच्चं तेल आयात करतो. बापरे, एवढं जास्त? हो, हे प्रमाण एवढं प्रचंड आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीतील थोडासा बदलही आपल्या अर्थव्यवस्थेत मोठे तरंग निर्माण करतो. डिझेल महागलं की केवळ खाजगी गाड्यांचा खर्च वाढत नाही, तर ट्रान्सपोर्ट महागतं. राईट. ट्रान्सपोर्ट महागलं की फॅक्टरीतील कच्चा माल, तयार झालेला पक्का माल आणि शेतातील भाजीपाला बाजारात आणण्याचा खर्च वाढतो. तेल ही अशी गोष्ट आहे जी अर्थव्यवस्थेतील प्रत्येक वस्तूच्या, अगदी साबणापासून ते धान्यापर्यंत प्रत्येक गोष्टीच्या किमतीला स्पर्श करते. आणि अन्नाच्या बाबतीत पाहिलं तर परिस्थिती अधिकच अस्थिर दिसते. अन्नाचे भाव तितके का वरखाली होतात? भारतीयांच्या घरगुती खर्चाचा एक अत्यंत मोठा हिस्सा, साधारण 40 ते 50% केवळ अन्नावर खर्च होतो. आपल्याकडे शेती अजूनही मोठ्या प्रमाणात मान्सूनवर अवलंबून आहे. अनियमित मान्सून, वाढते हवामान बदल आणि मध्यस्थांकडून होणारी साठेबाजी यांमुळे अन्नाचे दर सतत बदलत असतात. जेव्हा अन्नाचे भाव वाढतात तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनमानावर होतो. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. जर आपल्याला हे दशकांपासून माहीत आहे की मान्सून अनियमित असतो, काही महिने पाऊस कमी जास्त होणार हे ठरलेलं असतं, आणि आपण 85% तेल आयात करतो, हेही लपून राहिलेलं नाही. बरोबर. मग तरीही अन्नधान्याची आणि इंधनाची महागाई अजूनही एका अनपेक्षित धक्क्यासारखी का दडते? आपण यासाठी आधीच मजबूत यंत्रणा का उभी करू शकत नाही? व्यवस्थापनात काय चुकतंय? या प्रश्नाचं उत्तर सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळी आणि साठवणुकीच्या जुनाट व्यवस्थांमध्ये दडले. शेतात पीक चांगलं आलं तरी ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत खराब होऊ नये यासाठी आवश्यक असलेलं कोल्ड स्टोरेज आजही अपुरं आहे. अच्छा, म्हणजे साठवणूक नीट होत नाही. हो ना. शेतकऱ्याकडून माल निघाल्यापासून तो ग्राहकापर्यंत पोचेपर्यंत मध्यस्थांची साखळी खूप मोठी आहे. पीक काढणीनंतरचं नुकसान प्रचंड आहे. त्यामुळे बाजारात जी टंचाई दिसते ती बऱ्याचदा उत्पादनाच्या अभावामुळे नसते, तर मालाच्या नासाडीमुळे असते. पूर्वकल्पना असूनही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आपण प्रत्येक वेळी नव्याने मार खातो. म्हणजे आपली ही संरचनात्मक पायाभूत सुविधांची इमारत आधीच कमकुवत होती. पण विचार करा, जर अशा या नाजूक व्यवस्थेला अचानक एकामागून एक मोठे धक्के बसले तर काय होईल? आणि 2016 पासून नेमकं हेच घडलं.
आपण गेल्या 10 वर्षांतील म्हणजे 2016 ते 2026 या दशकातील मोठ्या धोरणात्मक निर्णयांकडे वळूया. या काळात खूप मोठी उलथापालट झाली. हो अगदी. डॉक्टर खरात यांच्या आकडेवारीनुसार कोणत्याही राजकीय चष्म्यातून न पाहता केवळ तांत्रिकदृष्ट्या या निर्णयांचे अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर काय परिणाम झाले हे पाहणं रंजक आहे. आपण 2016 मधील नोटाबंदीपासून सुरुवात करूया. 2016च्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेतील मोठ्या मूल्याच्या नोटा अचानक चलनातून बाद झाल्या. रोख रक्कम एकदम कमी झाली. आता अर्थशास्त्राच्या जुन्या नियमानुसार लोकांच्या हातात पैसे कमी असल्यामुळे मागणी घटली पाहिजे आणि महागाई कमी झाली पाहिजे. आणि तसं झालं का? सुरुवातीला असं काहीसं चित्र दिसलंही, पण त्याचवेळी भारतातील मोठा असंघटित व्यापार आणि शेती ही पूर्णपणे रोखीवर चालणारी व्यवस्था होती. म्हणजे याचा अर्थ असा झाला की केवळ खरेदीदारांकडे पैसे नव्हते असं नाही, तर विक्रेत्यांची पुरवठा साखळीच तुटली. अगदी तेच घडलं. शेतकऱ्यांना आपला माल बाजारात आणण्यासाठी रोख मजुरी द्यायची असते, ती देता आली नाही. छोट्या व्यवसायांचं नुकसान झालं. रोखीवर चालणाऱ्या पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्यामुळे बाजारात मालच पोचला नाही. बापरे. त्यामुळे एका बाजूला मागणी घटली असली तरी दुसऱ्या बाजूला पुरवठाही कोलंबडला. दीर्घकाळात बघितलं तर नोटाबंदीचा महागाईवर कोणताही कायमस्वरूपी किंवा संरचनात्मक प्रभाव पडलेला दिसत नाही. त्याचे परिणाम तात्पुरते पण तीव्र होते. आणि त्यानंतर लगेच 2017मध्ये जीएसटी लागू झाला. आता इथे खरा रंजक भाग सुरू होतो. जीएसटीचं विश्लेषण करताना मला हा प्रकार एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअर अपडेटसारखा वाटतो. हा अच्छा, कसं काय? म्हणजे एखाद्या जुन्या सिस्टममधून नव्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये जाण्यासारखं हे होतं. जुनी सिस्टम अडचणीची होती, पण लोकांच्या अंगवळणी पडलेली होती. सुरुवातीला प्रचंड क्रॅश आणि ग्लिचेस आले. ही तुलना एकदम अचूक आहे. जीएसटी लागू होण्याआधी भारतात टॅक्स कॅस्केडिंग म्हणजेच करावर कर लागण्याची पद्धत होती. समजा महाराष्ट्रात एखादी वस्तू तयार झाली आणि ती गुजरातला विकायची असेल तर त्यावर उत्पादन शुल्क, विक्री कर आणि राज्य ओलांडताना लागणारा प्रवेश कर असे अनेक कर लागत. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर कर? हो, प्रत्येक पायरीवर आधीच्या संपूर्ण रकमेवर नवीन कर लागायचा. जीएसटीचा मुख्य उद्देश ही साखळी तोडून संपूर्ण देशासाठी एकच बाजारपेठ तयार करणं हा होता. मग याचा सुरुवातीला महागाईवर कसा परिणाम झाला? सॉफ्टवेअर अपडेटप्रमाणे इथेही सुरुवातीला ग्लिचेस आले असतीलच. हो ना. नवीन नियमांशी जुळवून घेताना छोट्या आणि मध्यम व्यवसायांना अचानक सीए नेमावे लागले, नवीन सॉफ्टवेअर घ्यावं लागलं. या कंप्लायन्स कॉस्टमुळे सुरुवातीच्या काळात अनेक व्यवसायांचा खर्च वाढला आणि तो त्यांनी ग्राहकांकडून वसूल केला, ज्यामुळे तात्पुरती महागाई वाढली. पण जसजशी सिस्टम स्थिर झाली तसतशी ती अधिक पारदर्शक झाली. चेकपोस्ट कमी झाल्यामुळे लॉजिस्टिक्सचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचला, ज्यामुळे दीर्घकाळात कार्यक्षमता वाढून किमती स्थिर होण्यास मदत झाली. आणि मग दशकातील सर्वात मोठा आणि पूर्णपणे अनपेक्षित धक्का आला. कोविड-19. हा काळ अर्थव्यवस्थेसाठी एक दुःस्वप्न होता. कोविडचा काळ हा महागाईच्या आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत अभूतपूर्व होता. लॉकडाऊनमुळे सरकारने मोफत अन्न आणि थेट आर्थिक मदत जाहीर केली. राईट. असुरक्षित घटकांना वाचवण्यासाठी, अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळण्यापासून रोखण्यासाठी हे एक आवश्यक आणि महत्त्वाचं पाऊल होतं. लोकांच्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी सरकारला बाजारात पैसा ओतणं भाग होतं. पण याची दुसरी बाजू महागाई भडकवणारी होती. कारण एका बाजूला लॉकडाऊनमुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे ठप्प झाली होती. कारखाने बंद, जहाजे बंद, गाड्या बंद, म्हणजे बाजारात वस्तूंचा पुरवठा जवळपास शून्यावर आला. बरोबर. पण त्याचवेळी लोकांचं जीवन वाचवण्यासाठी सरकारच्या आर्थिक मदतीमुळे बाजारात लिक्विडिटी म्हणजेच खेळता पैसा वाढला होता. खूप कमी वस्तूंच्या मागे खूप जास्त पैसा धावत आहे, अशी ही स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे महागाई प्रचंड वेगाने वाढली. आणि त्यात आणखीन एक भर पडली. याच काळात आणि त्यानंतरही सरकारने महसूल वाढवण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्क म्हणजेच कर वाढवले. अरेच्चा. कोविडमुळे अर्थव्यवस्थेचे इतर सर्व व्यवहार ठप्प असल्याने सरकारला महसुलासाठी इंधनावरील कराचा आधार न्यावा लागला. पण जसं आपण आधीच पाहिलं आहे, इंधन महागलं की वाहतूक आणि उत्पादनाचा खर्च वाढतो. यामुळे देशात थेट कॉस्ट पुश महागाई वाढली.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमागे इंधनावरील कर हे एक प्रमुख कारण होतं. या सर्व संकटांसोबतच गेल्या काही वर्षात आपण एक सकारात्मक पण मोठा बदल पाहतोय. सरकार रस्ते, रेल्वे, फ्रेट कॉरिडॉर आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर अब्जावधी रुपये खर्च करत आहे. आपण सर्वत्र बांधकामे सुरू असलेली पाहतो. नक्कीच. मला इथे एक शंका येते. जेव्हा सरकार एवढा मोठा खर्च करतं तेव्हा सिमेंट, स्टील आणि मजुरांची मागणी अचानक वाढते. लोकांच्या हातात पगार जातो आणि ते खरेदीला निघतात. म्हणजे आजचे हे रस्ते आणि पुलांचं काम पाहता आपण भविष्यातील चांगल्या सोयींसाठी आज महागाईच्या स्वरूपात एक प्रकारचा टॅक्स भरत आहोत का? जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर पायाभूत सुविधांवरील खर्च हा सुरुवातीला नक्कीच महागाई वाढवू शकतो. याला अर्थशास्त्राच्या भाषेत फिस्कल एक्सपॅन्शन म्हणतात. म्हणजे सरकारने तिजोरी उघडून खर्च वाढवणं. यामुळे तात्काळ मागणी वाढते. पण जेव्हा हे रस्ते आणि रेल्वेचं जाळं प्रत्यक्ष तयार होतं तेव्हा मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ प्रचंड प्रमाणात वाचतो. जो माल पोहोचायला 3 दिवस लागायचे तो आता एका दिवसात पोहोचतो. यामुळे दीर्घकाळात स्ट्रक्चरल महागाई आटोक्यात येण्यास मोठी मदत होते. आजची थोडी महागाई ही भविष्यातील स्वस्त आणि वेगवान व्यवस्थेसाठी दिलेली एक गुंतवणूक आहे. पण जर सरकार एका बाजूला रस्ते बांधून बाजारात पैसा ओतत आहे तर या सगळ्या वाढत्या मागणीवर आणि बाजारातील पैशावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कोणती? इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. भारताने इन्फ्लेशन टार्गेटिंग धोरण स्वीकारलं आहे. आरबीआयला महागाई 4% म्हणजेच किमान 2 ते कमाल 6% दरम्यान ठेवण्याचं कायदेशीर लक्ष दिलेलं असतं. अच्छा. जेव्हा महागाई वाढते तेव्हा आरबीआय रेपो रेट म्हणजेच बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर वाढवते. याला मॉनिटरी टायटनिंग म्हणतात. मला नेहमी एक गोष्ट गोंधळात टाकते. जेव्हा बातम्यांमध्ये येतं की महागाई वाढली आहे तेव्हा लगेच बातमी येते की आरबीआयने कर्ज महाग केलं. या दोन गोष्टींचा नक्की संबंध काय? कर्ज महाग केल्याने बाजारातील वस्तूंचे भाव कसे कमी होतील? त्याची साखळी अशी असते, जेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवते तेव्हा बँकांसाठी आरबीआयकडून कर्ज घेणं महाग होतं. साहजिकच बँका ग्राहकांसाठी गृहकर्ज, वाहन कर्ज आणि व्यावसायिक कर्ज महाग करतात. कर्ज महाग झालं की लोक नवीन घर किंवा गाडी घेण्याचा निर्णय पुढे ढकलतात. बाजारात पैसे येणं कमी होतं आणि वस्तूंची मागणी घटते. मागणी घटली की विक्रेत्यांना किमती कमी करणं भाग पडतं. हे म्हणजे एकाच गाडीचे ॲक्सेलरेटर आणि ब्रेक एकाच वेळी दावण्यासारखं आहे. अगदी तसंच. सरकार रस्ते आणि पायाभूत सुविधांवर खर्च करून ॲक्सेलरेटर दाबत आहे, म्हणजेच बाजारात पैसा आणत आहे. आणि त्याचवेळी महागाई वाढू नये म्हणून आरबीआय व्याजदर वाढवून ब्रेक दाबत आहे, बाजारातून पैसा काढून घेत आहे. या दोघांचा ताळमेळ चुकला तर अर्थव्यवस्था नावाची गाडी बंद पडू शकते. अगदी अचूक विश्लेषण. सरकारचा खर्च आणि आरबीआयचं व्याजदर नियंत्रण हे दोघांमध्ये समतोल राखणं हेच स्थिर अर्थव्यवस्थेचं रहस्य आहे. पण थांबा, मला इथे एक मोठा विरोधाभास दिसतोय. आपण मगाशी चर्चा केली की भारतातील महागाई ही प्रामुख्याने स्ट्रक्चरल आणि इम्पोर्टेड आहे. म्हणजे ती पावसाच्या लहरीपणावर, खराब रस्त्यांमुळे सडणाऱ्या टोमॅटोवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलावर अवलंबून आहे. म्हणजेच ती पुरवठ्याची समस्या आहे. मग जर महागाई पावसावर आणि आंतरराष्ट्रीय तेलावर अवलंबून असेल तर आरबीआयने व्याजदर वाढवून काय फायदा? कर्ज महाग केल्याने पाऊस थोडीच जास्त पडणार आहे किंवा रस्त्यावरील खड्डे थोडेच बुजणार आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा आणि अर्थशास्त्रातील एक मोठा कळीचा मुद्दा आहे. आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी केवळ बाजारातील मागणी नियंत्रित करू शकते, ती पुरवठा वाढवू शकत नाही. राईट. पेट्रोलचे भाव वाढले किंवा दुष्काळ पडला तर त्यावर व्याजदर वाढवणं हा योग्य उपाय असूच शकत नाही. म्हणूनच डॉक्टर खरात यांच्या लेखात कायमस्वरूपी आणि ठोस उपायांवर भर दिला आहे. हे उपाय कोणते आहेत? पहिले म्हणजे शेतीतील पायाभूत सुविधा मजबूत करणं, सिंचन व्यवस्था सुधारणं आणि गावोगावी कोल्ड स्टोरेजचं जाळं विणणं, जेणेकरून शेतीमाल खराब होणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे इंधनावरील आपलं अवलंबित्व कमी करणं. यासाठी इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे मेक इन इंडिया आणि PLI योजनांद्वारे देशांतर्गत उत्पादन वाढवणं. अच्छा. जेव्हा आपण स्वतःच्या देशात वस्तू बनवू तेव्हा बाहेरच्या देशातील संकटे आणि महागाई आपल्या देशात आयात होणार नाही. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? आपण सर्वांनी शून्य महागाईचं ध्येय ठेवलं पाहिजे का? म्हणजे महागाई पूर्णपणे नष्ट झाली तर सगळे प्रश्न सुटतील का? अजिबात नाही.
आणि हाच या अभ्यासातील सर्वात मोठा धडा आहे. शून्य महागाई हे आपलं उद्दिष्ट असू शकत नाही आणि असू नये. अरेच्या, असं का? कारण मध्यम महागाई हे एक जिवंत, वाढत्या आणि प्रगत होत असलेल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. जर वस्तूंचे भाव थोडे थोडे वाढत राहिले तरच कंपन्यांना नवीन कारखाने काढण्याची आणि उत्पादन वाढवण्याची प्रेरणा मिळते. त्यातूनच नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात. जर किमती वाढल्याच नाहीत तर उत्पादन ठप्प होईल आणि अर्थव्यवस्था गोठून जाईल. हे खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे रोजच्या आयुष्यात जेव्हा व्यवसायातील वाढता खर्च किंवा नोकरीतील पगारवाढीकडे पाहिलं जातं तेव्हा महागाईकडे केवळ एक संकट म्हणून न पाहता अर्थव्यवस्थेच्या वाढीचा एक आवश्यक भाग म्हणून पाहिलं पाहिजे. अगदी बरोबर. आव्हान हे शून्य महागाई साध्य करण्याचं नसून आर्थिक वाढीचा वेग आणि सामान्य नागरिकांची खरेदी क्षमता यांच्यात समतोल राखण्याचं आहे. वाढती महागाई जितकी आहे त्यापेक्षा जास्त वेगाने लोकांचं उत्पन्न वाढायला हवं. आज आपण पाहिलं की महागाई हे केवळ एका सरकारी निर्णयाचं फळ नाही. कच्चं तेल, मान्सूनचे बारे, पायाभूत सुविधांची स्थिती, जागतिक पुरवठा साखळी आणि रिझर्व्ह बँकेचं धोरण अशा अनेक घटकांचा तो एकत्रित आणि गुंतागुंतीचा परिणाम आहे. हे सर्व घटक एकाच वेळी एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. आजच्या या सखोल चर्चेतून या गुंतागुंतीच्या विषयावर खूप प्रकाश पडला. पण जाता जाता एका नव्या आणि अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं हवामान बदल आणि शेतीचा महागाईवर खूप मोठा परिणाम होतो. पण विचार करा, जर हवामान बदलामुळे जगभरातील शेतीचं उत्पादन असंच अनिश्चित आणि अस्थिर राहिलं, कधी प्रचंड दुष्काळ तर कधी अवेळी महापूर येत राहिला, तर रिझर्व्ह बँकेचं हे व्याजदर बदलण्याचं पारंपरिक धोरण भविष्यात अन्नधान्याच्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णपणे कुचकामी ठरेल का? बापरे, हा खरोखरच मोठा प्रश्न आहे. होतं. हवामान बदलाच्या या नव्या आणि अक्राळ-विक्राळ धोक्यामुळे महागाई मोजण्याचं आणि त्यावर उपाय शोधण्याचं आपलं जुनं आर्थिक एक्सरे मशीन आता खऱ्या अर्थाने कालबाह्य होत चाललंय का? या एका प्रश्नावर नक्की विचार करा. तोपर्यंत ऐकत रहा, प्रश्न विचारत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.